nervous greeting in English, sir. Already judging you. So, where's self-esteem? सर ते टेक्निकल इंटरव्ह्यूच्या नंतरच वाढले. So the whole point of this interview is to check whether the students who have cleared the technical round, whether they can speak even 2 sentences in English or not. 2 sentences I can sir. एवढं तर होईल माझ्याकडनं. So, tell me something about yourself. सर माझ्याबद्दल सांगण्यासारखं इंटरेस्टिंग तर काय नाही म्हणून मी तुम्हाला माझ्या पर्सनल डिटेल्स सांगून पकवेल. In English, please. Yes sir. Here are my personal details. My name, my full name, my father's name, my father's full name, my Aadhaar card number, bank IFSC code, CVV. Sorry sir, CVV नाही सांगू शकत for a security purposes. आणि कमिंग टू माय फॅमिली, आय कम फ्रॉम माय फॅमिली आणि मी त्यांना होळीच्या दिवशी भेटतो कारण होळी या रंगांचा सण आहे. So, what are your hobbies? सर लहानपणापासून चप्पल घासून मेहनत केली की मी इथपर्यंत पोहोचावं म्हणून हॉबीजचा तर प्रश्नच येत नाही. Could you just say that in English? I like reading, listening music, breathing, charging my phone, more breathing. I do excretion. Sir, my favorite hobby is blinking. What are your strengths and weaknesses? सर हा सगळ्यात मूर्ख प्रश्न आहे सर. सगळ्यात पहिले तर काही स्ट्रेंथ आहेच नाही. In English, please. I'm telling you. Why would I tell you my weaknesses? मी माझ्या स्ट्रेंथ तुम्हाला weakness नाव सांगेल. You know जसं English. I'm perfectionist. मी वर्कहॉलिक आहे. मी इनोसेंट. चुप कर बटाटे वडे. काय इंग्लिश लावलं रे हा. 4 वर्षाचा होतो मी जेव्हा माझे वडील नागपूरमध्ये एका हलवाईचे इथं काम करायचे. स्वतः तर कधी शाळेत गेले नाही म्हणून मेहनत करून मला शाळेत भरती केला. आता म्हणण्यासाठी तर ती इंग्लिश मिडियम शाळा होती पण आमचे शिक्षक लोक स्वतःच मराठीत बोलायचे. आमच्या शाळेतली मुलं एकमेकांची यो व्हॉट्सअप डॉग असे नाही भेटत. काय बघतो रे भाड्या अशी काय भेट करतात. कसं तरी पाठांतरण करून 10वी पर्यंत पोहोचलो तर समजलं की आयुष्यात यशस्वी व्हायचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे इंजिनिअरिंग. सगळे हेच म्हणायचे. आई वडील शिक्षक लोक अरे गल्लीचा वॉचमन बी आम्हाला विचारायचा आणि दादा कशी चालली तुमची तयारी. अरे जा ना भाड्या तुला काय करायचंय. म्हणून आमच्या शाळेतले पोरं सगळे आम्ही पोहोचलो बकऱ्यांसारखे. मॅ IIT मॅ NIT. अरे ज्या पोरांनी आपल्या बापाला जलेबी तळताना बघितला असेल तो तर हाच विचार करणार ना की बाबा आयुष्यात पाहिजे सर्व काही आहे. आय डिड नॉट चूज दिस इंजिनिअरिंग लाईफ सर. नायदर दिस इंजिनिअरिंग लाईफ चूज मी. इट वॉज शट डाऊन बाय थ्रोट बाय माय टीचर्स, विल बी हँड टू माय टॅट टू माय बॅक बाय माय फ्रेंड्स अँड माय पेरेंट्स वॉच्ड इन सायलेन्स. अजून इंग्लिश ऐकायची तुला तर ऐक. 2 वर्ष लागली या कॉलेजमध्ये घुसण्यासाठी. ना काही शिकलो ना काही खेळलो. कोचिंग मध्ये काढून टाकले. आणि जेव्हा या कॉलेजमध्ये आलो तेव्हा समजलं की मोठ्या शहरातल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली पोरं जेव्हा इंग्रजीमध्ये बोलतात तेव्हा मेलेली फुलं पण भरून उठतात. हवेमध्ये ऑक्सिजनची मात्राच वाढते. आणि या कॉलेजमधल्या मुलींनी या इंग्लिश स्पीकिंग मुलांना आपला जीवनसाथी.com मानले. तुला काय वाटतं मला कधी वाटलं माझ्या पर्सनॅलिटीवर काम करावं माझ्या इंग्लिशवर काम करावं खूप वाटलं. पण हे जे ब्रँड इंडिव्हिज्युअलायझेशन एज्युकेशनचं सिस्टम जर तुम्ही बसवून ठेवलं ना त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षात 10 सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टमध्ये थिअरी प्रॅक्टिकल वायवा लॅबवर्क एक्सटर्नल इंटरनल मेजर्स मायनस असाइनमेंट प्रोजेक्ट थेसिस. अरे जीव घेतलाय आमचा. कुत्र्यासारखी अवस्था करून ठेवली तुम्ही आमच्या. नंतर आमचंच पर्स्पेक्टिव्ह म्हणतात की आम्हाला तर असंच राहायचंय. अरे वर्षात एकदाच कल्चरल बेस्ट होतो एकदाच. त्याच्यासाठी पण प्रोफेसरकडे भीक मागावी लागते सारखी. मुलींशी न बोलता इंग्रजी न बोलता कुणाला असंच भंडरा वाटतं रे. पण टाइम कुठे लागलंच कोडिंग शिकायला. 3 लँग्वेज शिकतात ते वेगवेगळ्या इंग्लिश सोडून. जेव्हा प्लेसमेंटची गोष्ट आली तेव्हा सगळ्यांना ऍप्टिट्यूड पाहिजे पर्सनॅलिटी पाहिजे इंग्लिश स्पीकिंग पाहिजे. इट इज नॉट दॅट वी कॅनॉट स्पीक इन इंग्लिश सर. वी आर व्हेरी कॉन्शियस इन आवर डिक्शन अँड आवर प्रोनाउन्सिएशन that we are not competent to speak front of anyone else. If a curriculum model little bit diverse, if the engineering college in our country focus on all-round development instead of functioning like a goddamn factory, just a mass-producing robot, killing their dreams and hanging down degree, I will be not sitting in this pointless HR until likes of only exist in our country. हे का सर बोललो मी 4 लाईन अजून इंग्रजीत. सांगा आता मी तुमच्या मल्टीनॅशनल कंपनीच्या लायक आहे. डू हॅव potential to slay up your esteemed organization?